क्रांती भक्तीचा मळा यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. मने रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या धन्य तुकोबा तेने केला हा पुरुषार्थ. उपस्थित जमलेले माझे सगळे बांधव तसेच माझे सगळे माता पिता तसेच सगळे ज्ञानी मंडळी इथं बसलेली गुणसंपन्न असणारी आणि आज तुकोबारायाचं उद्या देहासकट तुकोबारा वैकुंठाला गेले आणि त्या निमित्तानं आज तुकाराम बीजेचा आज प्रवचनाची सेवा पुष्प फळपुष्प वाहण्याची सेवा माझ्यासारख्या पामराला दिली नाही. खरोखर मी माझं परमभाग्य सौभाग्य समजतो. उद्या तुकोबाराची बीज आहे. आता वर्णन करायचं कोणाचं, कुठल्या विषयावर बघायचं, कारण आतापर्यंत अनंत योनी झाल्या आणि अनंत योनीमध्ये जन्म घेतला. चारी वाणी 84 लक्ष जीव योनी भगवंतानं विस्मयकारक नमुना निर्माण केलं या विश्वामध्ये. त्यात हा मनुष्य देह. त्या मनुष्य देहामध्ये आपल्याला कशाला दाटलेला आहे, कशासाठी दाटलेला आहे, कारण काय, जन्माचं कारण काय, हे साधू संतांनी आम्हाला वागून लिहून आचरण करून दाखवले की आम्ही कोण आहे आणि कुठून आलो, आमचं कर्तव्य काय, आमचा नेमका धर्म काय आणि काय करायला पाहिजे. आमच्या वाहनांवर तो उपकार केले साधू संतांनी. काय वरून या संतांचे उपकार काय वरून करू नये. माझ्या निरंतर जागृती रात्र दिवस तो आम्हाला जागृत करण्याचं काम करतात. याचा अर्थ आणि झोपत आहे का, नाही, आणि झोपेचं सोंग केलं आहे. आम्हाला कर्तव्य झालेलं आहे. मनुष्य जन्म हा कळण्यासाठी आहे, मनुष्य जन्म हा जाणण्यासाठी आहे, मनुष्य जन्म हा ओळखण्यासाठी आहे, मनुष्य जन्म हा त्याला आपलासा करण्यासाठी आहे. पण आम्ही सगळं सोडलेलं आहे. आम्ही साधू संतांचा आचार विचार सगळ्यांनी बाजूला केलेला आहे. कोण वागतंय साधू संतांच्या विचारानुसार, जे माझ्या तुकोबारांनी आचरण केलं, जे तुकोबारांनी विचार तुमच्या आमच्यामध्ये प्रकट केले आणि तुम्हा आम्हाला नव या विश्वाला ज्ञान प्रदान केलं, भक्ती प्रदान केली आणि कसं वागायचं तुकोबारांनी त्या गाथा ग्रंथामध्ये पदोपदी सांगितलं. तुमचा माथा ठिकाणी यायचा असेल, ज्याचा माथा बिघडलेला आहे ना, ठिकाण यायचं असेल तर गाथा वाचाय. गाथा या ग्रंथामध्ये तुकोबारायांनी पूर्ण भक्तीचं वर्णन केले आहे. भगवंताविषयीची तळमळ व्यक्त केली. नवनव प्रत्यक्ष भगवंताशी भांडले. तीक्ष्ण उत्तरे हातुनी घेऊन भान केले. कुणाची भेडबाड तुकोबारायांनी ठेवली नाही. म्हणून तुकोबारायांचा गाथा ग्रंथ वाचताना एकेकला लाज वाटते, कारण आमच्या चुका तुकोबारायांनी गाथा ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत, दाखवलेले आहेत. जन्म आला काळ कुळा लावला विटाळ, हे तुकोबारायांचे शब्द. जो परमार्थच कळत नाही, ज्याला परमार्थ जाणता येत नाही, देवाला जाणत नाही,
संतांना जाणत नाही तो कोणाला आलेला विटाळ आहे एवढं तीक्ष्ण शब्दामध्ये तुकोबारायांनी घनघात करावा पटलंय तुकोबारायांची वाणी काय झालं ना पटली नाही कोण तुकोबा काय सांगतोय तुकोबारायांच्या अधिकारावर अतिक्रमण गाजवलं काही मंडळींनी उच्चवर्णीय तुका कोण आहे मागून आला काय सांगतोय पण तुका कोण होता हो तोच रामेश्वर भट्ट जीवनभर तुकोबारायला पूर्णपणे त्रास दिला एवढा त्रास दिला त्याला वाटायचं तुकोबारा या जगामध्येच नाही पाहिजे असा त्रास दिला पण एक दिवस प्रत्येक वेळेला तुकोबारायांची चाचणी घेतली परीक्षा घेतली प्रत्येक वेळेला तुकोबारायांची परीक्षा घेतली रामेश्वर भट्टांनी नुसतं वरवर बोलले नाही आपण लांबून एखाद्याचं वर्णन करतो तो माणूस असा आहे तो तसा आहे त्याचं नाव लौकिक मोठा आहे लांबून आपण सगळ्याचं वर्णन करतो जवळून करत नाही पण रामेश्वर भट्ट लक्षात केली जवळून तुकोबारायला अनुभवलं तुकोबाराय कोण आहे प्रत्येकाला कसोटी घेतली परीक्षा घेतली तुकोबारायांची शेवटी हात टेकले संततेची देव देवतेची संत संततेचे देव देवतेची संत ते तुझा भाव काही नाही देव नाम त्याचे संत नाम त्याचे परब्रह्म साचे एकच एक कुणी म्हणते देव कुणी म्हणते संत परी ते पावा तिथं परब्रह्म संताची चरण वंदी नारायण संताचे चरण वंदी नारायण देव निरंजन संत हितो संत कोण आहे हो प्रत्यक्ष देव आहे उघडी परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती पुरविती शिष्याची पुरविती आरती शिष्याची उघडे परब्रह्म संतांची मूर्ती आहे सद्गुरूंची मूर्ती आहे पण आम्ही त्यांना मानलं नाही कारण ते आमच्यात तुमच्यासारखे होते ते मनुष्य योनीमध्ये जन्माला आलेले होते हाडामासाचे होते म्हणून आम्ही त्यांना माणूस समजायचो पण संत नव्हती जगा माणसाच्या हाडामासाचे असले तरी माणसाच्या सारखे नव्हते समुद्र नदी भेटेल पाहिजे समुद्र आणि नदी कुठं दोघांचा आपण तुलना करणार आहे नदी कुठं आणि समुद्र कुठं आणि बाबा माणूस कुठं आणि संत कुठे पाषाणूर होणारे लिंगा दगड साधा दगड कुठं आणि लिंग कुठं महादेवाचं तुलना करता येते सगळा सारासार विचार रामेश्वर भट्टांनी सारासार विचार करून दोघं ठिकाणी लावलं मग तोंडातून अभंग बाहेर पडला तुकाराम तुकाराम नाम घेता देव नुसतं तुकाराम नाही म्हटलं तरी मुकाळ काम करतो नुसतं तुकारामाच्या नावानं असं भगवंतानं त्या संतांच्यावर मोठी कृपादृष्टी केलेली आहे नव स्वतः संत बनले देव कुणी बघितलाय मला सांगा विश्वामधला आम्ही प्रत्येक देवळात जातो पंढरपूरला जातो काशीला जातो प्रत्येक तीर्थ करतो व्रत करतो नेम करतो उपवास करतो देव कधी आम्ही बघितलाय पाहिला कधी डोळे देव कधी आमच्या घरात आलाय आमच्याशी कधी बोललाय नाही बोललेला पण आम्ही देवाला मानतो आम्ही देवाला मानतो पण तो देव ज्याने या विश्वाचा आकार घेतला ज्याला व्यक्त करता येत नाही माऊलीच्या भाषेत सांगायचं म्हटलं
निर्गुण निराकार नाही जे आकार, अव्यक्त निराकार व्यक्त करता येत नाही, नाही जे आकार जेथून चराचर हर्षी भजी म्हणजे चराचर त्याला बसतात पोचतात. कुणाला? अव्यक्ताला, जो दिसत नाही डोळ्यानं त्याला. त्याचं वर्णन अजूनपर्यंत कुणी केलेलं नाही. त्याची वर्णन करीत आलेला शेष तो हे मौनावला. वेदनेती नेती म्हणती घ्याला, शास्त्राने हाती केला. त्याचं परब्रह्माचं, त्या देवाचं, भगवंताचं वर्णन कुणाला करता आलं नाही. 60-60 हजार वर्ष एका साधून तपश्चर्या केली, पण तो त्याला मिळाला नाही, प्राप्त झाला नाही, दिसला नाही. म्हणून भगवंताने विचार केला परमात्म्यानं, अरे मी अव्यक्त आहे, अरे मी अच्युत आहे, अरे मी अभेद आहे, अरे मी सर्व साक्षी आहे, सर्व भूती आहे, सर्व ठाई आहे. माझं दर्शन त्या सर्वसामान्य जीवांना कसं करणार? मी कसं समजणार अनंत ब्रह्मांडाचा माझा 14 भुवनेच्या पोटामध्ये तो कसा समजणार ह्या मनुष्य देहाला? त्यासाठी त्या परमात्म्यानं, त्या भगवंतानं स्वतः एक सगुण रूप धारण केलं, एक सगुण रूप धारण केलं. त्या रूपाचं नाव आहे संत. निमित्त त्या प्रतिमा, संत त्याची देव, देव त्याची संत. निमित्त त्या प्रतिमा, निमित्त प्रतिमा, पण संत देवच आहे. माऊलीने तर सांगितलेलं काय माझ्या, ते चालते ज्ञानाचे बिंब, अवयवते सुखाचे कुंभ, हे माणूस पण भांबलौकी भागू. चालतं बोलतं ज्ञान म्हणजे संत, चालतं बोलतं ज्ञान म्हणजे संत. ते ज्ञान अग्नीचे मनुखे, त्यांनी चाळी कर्म असे ते परब्रह्माची मनुष्य केवळ. अरे चालतं बोलतं परब्रह्म, चालता बोलता देव म्हणजे संत. काय संतांचा निवर्तन करणार आहे? एक आहे जे ओलिले देवची साच भावे वर्ताया. देवाने काही लिहून ठेवलं नाही, कुठल्या साधू संतांनी लिहून ठेवलं. आम्ही वैकुंठवासी आणि कुठले वैकुंठीचे राहणारे आम्ही याच कारणाशी. बोललेले ऋषी साच भावे वर्ताया. जे साधू संतांनी जे बोललं, कसं वागलं, आचरण करून दाखवलं, अनुभवलं, जर संत सारी करायला आलोय. आणि ते केल्यानंतर त्या मनुष्य देहाला आपण आलो नाही, त्या जन्माचं सार्थक आणि त्या जन्माचं आल्याचं सुख आपल्याला मिळणार. ते सुख वेगळं आहे, भौतिक सुख नाही. मिनिटाला सुख येतात आणि हवेत विरून जातात. भौतिक सुख तुम्हाला मला मिनिटाला छेडत. आता आलं की नंतर माणूस निराश झाला. आता लॉटरी लागली की पुन्हा दारू प्यायला लागला. आता घर बांधलं की मुलगा घर सोडून गेला. मिनिटाला आम्हाला दुःख आहे. सुख आणि दुःख आहे, नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण आधी भौतिक सुखात अडकलो नाही. आणि मनुष्य जन्माचे स्वतःच्या मी थट्टा केलेला आहे, स्वतःच हास्य केलेला आहे. पशु प्राणी तुमच्यावर तुमच्याकडून हसतात. हे मानवा, तुला भरपूर काही देवाने दिलंय, पण तू देव सोड माणसासारखा वागत नाही. श्रीराजा आम्हाला काय दिलेलं आहे? जन्मताच आम्हाला हात दिले नाही, जन्मताच आम्हाला बुद्धी दिली नाही. पशु प्राणी सांगतात माणसाला, जन्मताच आम्हाला आहार निद्रा मैथून याच्या पलीकडे आम्हाला काहीच केलं नाही, काहीच समजलं नाही. पण तुला त्याच्या पलीकडे साधन दिलेलं आहे. तेथील प्रमाण नेणवे अशी ते जीव जंतूची केली माऊलीने चपात दिलेली आहे. या जीव जंतूला कधी करणार?
वेदाला कळलं नाही. पशु प्राणी तुमच्या विषयी मनामध्ये थोडस त्याला दया आहे माणसा. आणि तुझा जन्म देव होण्यासाठी तुला तुझा जन्म जे सुख भोगायला आहे, शाश्वत सुख, ते घेण्यासाठी तुझा जन्म आहे. नवनव ह्या दुष्ट चक्रामध्ये तुम्ही आम्ही अडकलेलो आहे आतापर्यंत. पुनरपी मननम पुनरपी जननम पुनरपी मननम हे जठरी शयनम हे सारखं घटिका यंत्र आहे, दुष्ट चक्र आहे. या चक्रामध्ये हा जीव अडकलेला आहे. या चक्रातून बाहेर काढण्याचं साधन साधू संतांनी तुम्हाला दिलेलं आहे. नामा परते तत्व नाही रे अन्यथा नाम आहे. तरुण जायचं नाम आहे. संतांना शरण जा. तेच कार्य संतांनी केलं. आता तुकोबराचं उद्या तुकाराम बीज आहे. तुकोबराचं कार्य मोठं आहे, मोठं कार्य आहे. 8 वर्ष 8 पिढ्या परंपरा तुकोबराची, 8 पिढ्या परंपरा विश्वंभर वंशज तिथून परंपरा चालत आलेली. पण सगळे भगवंताच्या भक्तीत नामून जात होते. भगवंताच्या नामाशिवाय त्यांना काही कळत नव्हतं. तसे संस्कार झाले होते बोलोबाचे. बोलोबा सुद्धा सामर्थ्यवान होता. रात्रंदिवस भगवंताचं भजन पूजन भजन पूजन. कधी विसरलं नाही भगवंताला. आपलास करून घेतला. थकले, हातापायाला काही चालायला झाले. भगवंत रात्री स्वप्नामध्ये आले. अरे बरोबर आता वाचत, आता मी तुझ्या घरात येतो. अमुक अमुक ठिकाणी केळीच बन आहे, तिथं जा. तिथं आम्ही आहे. स्वप्नात आल्यानंतर बरोबर तिथे गेले बरं का. हो स्वप्न पडलं भगवंताने दिलं स्वप्न. तिथं गेलं तिथे उकरलं तर आई साहेब रुक्मिणी माता आणि विठ्ठलाच्या स्वयंभू मूर्ती वेगवेगळी सगळ्या उकरल्या मूर्ती काढल्या आणि देहू गावामध्ये त्या प्रतिष्ठित केल्या, अधिष्ठित केल्या. नांदला देव तिथं साक्षात्कार दिला स्वप्नात येऊन बरं का. देवाला 8 पिढ्या अगोदर तुकोबराची जे वंशज होते देवाला नांदवला. धन्य देऊ गाव पुण्यभूमी गाव तेथे नांदेदेव पाडून करकटी उभा विश्वाचा अधिकार वामन घेते माता रुक्मा देवी. आता देव नांदायला आला. कुणाच्या घरात देव नांदायला येतो? तुमच्या आमच्या घर कधी देव आला का नांदायला? आम्हाला देवच कळलेला नाही. आम्हाला देवाची भक्तीच कळलेली नाही. आम्हाला नामच घेता येत नाही. आम्ही पशु प्राण्यागत नुसतं संसाराच्या चक्रात अडकलेलो आहे. त्यावेळेला देव नांदायला आले. पण इकडे बघा एक वैशिष्ट्य आहे. पंढरपूरमध्ये असं दैवत उभा आहे ते जगाला नांदवत एकटाच उभा आहे. पाठीमागं आई साहेबांना पाठीमागं 20 फुटावर ठेवलंय पंढरपूरमध्ये. पंढरपूरचं दर्शन घेताना वेगवेगळं घ्यायचं. पहिले माझ्या पांडुरंगाचं घ्यायचं, पुन्हा पाठीमागं जायचं. का नांदतोय हे सांगितलं रुक्मिणी मातेला. तू इथं आमच्या माझ्या कुठल्या कामामध्ये गुडगुड करू नकोस. म्या बोलविल्या म्या चालू गेल्या सूर्य चाले, म्या हलवल्या पाळू हाले. तू जगाची चालत, मला जगाला चालवायचं आहे. मला सगळ्या जीवाचा सांभाळ करायचा आहे. तू माझ्या कुठल्याही कामामध्ये गुडगुड करायची नाही. थांब पाठीमागं 25 फूट आई साहेबांना पाठीमागं ठेवले. दर्शन घेताना पहिलं विठोबा आणि पुन्हा पाठीमागं रुक्मिणी माता. पण देहू तसं नाही. देहू मध्ये तुकोबराच्या घरामध्ये जिव्हाळा आहे, प्रेम आहे, आपुलकी पण आहे. नामाचा कहर आहे. म्हणून देव नांदायला आले. नांदे तयार आहे दैवत पंढरीचे. धन्य पुण्य रूप तैसा झाला संसार. देव आणि भक्त
तुझा विचार देव आणि भक्ती एकच आहे. ज्या वेळेला विठ्ठल रुक्मिणी नांदायला आले, देवा भक्ताचं नातं नाही. देव माझा आणि मी देवाचा, ही माझी सत्य वाचा. भक्त कोण देव कोण कळत नाही. देव भक्त तुझा विचारच नाही, तिथं द्वैतच नाही. म्हणून तिथं 8 पिढ्या नांदायला आले, मशागत केली. म्हणून संताच्या घरी देव नांदतो आणि त्या विश्वाला देव नांदायला लावतो. या विश्वाच्या प्रांगणामध्ये बघा, ह्या विश्वाच्या प्रांगणामध्ये देव नाही, फक्त पारतंत्र्यात आहे. विश्वाच्या प्रांगणामध्ये तुम्ही आम्ही पारतंत्र्यात आहे आणि प्रत्येकाची हमाली करतो, पळती काम करतो. आयुष्यभराचं हमाली केलं, पण भक्तीच्या प्रांगणामध्ये भक्त स्वतंत्र आहे आणि देव पारतंत्र्यात आहे. देव भक्ताची हमाली करतो, देव भक्ताची सेवा करतो. भक्तीच्या प्रांगणामध्ये एवढं भक्तीचं सामर्थ्य मोठं आहे, ताकद मोठी आहे. मग नंतर बोलवा जन्म झाला विश्वंभराच्या पोटी. बोलवा काय हो, काही देवाला मागितलं नाही. तुम्ही आम्ही आयुष्यात कुठेही जावा आम्ही हात जोडतो, देवा मला सुख दे, माझी बायका मुलं चांगली नातू दे, मला सुख दे. एवढंच, कुठेही गेलं तरी मला सुख दे. पण बोलवानं कधी मागितलंच नाही. आणि न मागितल्यामुळं भगवंताचा जो मान होती ना वाकली बरं का, बोजा झाला. कशाचा? ऋण झाला. भक्तिभाव भाग्याचा केला ऋणी नारायण. भगवंताला ऋणात टाकला बोलवानं. पण थोडक्यात सांगतो, दोघं नवरा बायको बोलवा आणि कणकारी पंढरपूरला गेले असताना चालाकीपणा कुणी केला? कणकारी माहिती. आतापर्यंत म्हातार काही मागणा झालंय, पोटी संतान नाही, काही नाही. शेवटला मागं राहिली, पाया पडता पडता बोलोबा पुढे निघून गेले आणि देवाला एकच सांगितलं. देवाला तेवढी संधी साधली. आतापर्यंत माझ्या भक्ताने काही मागितलं नाही. तिला जागेत अडकवली कणकाईला आणि कणकाईने सांगितलं, मला एकच देवा मला मागणं आहे, एकच. मला असा मुलगा आहे त्याचा त्रिलोक्यामध्ये झेंडा द्यायला लागेल. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा त्रिलोक्यामध्ये झेंडा. एकच मागितलं. आणि तो पुत्र ज्यावेळेला झाला त्यावेळेला काय सांगावं? तुकोबाचा जन्म झाला. पहिल्यांदा कोण आले? सावजी. पुन्हा तुकोबा आले. सावजींना वैराग्य प्राप्त झालं. तरुण अवस्थेमध्ये ते गेले, बाहेर प्रदक्षिणाला गेले. ते बाहेर गेले. सगळी जबाबदारी तुकोबाने. शेवटला काढोबा सावकारी सगळं सांभाळ तुकोबाने. ज्या वेळेला आईच्या गर्भात होते त्यावेळेला कणकाई मातेला डोहाळ लागलं. कशाच नाही का? विठ्ठल नावाचं, विठ्ठल भक्तीचं. भगवंताचं नाम मुखामध्ये आणि रूप चित्तामध्ये. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्हा आम्हाला डोहाळ लागतात. कशाची? माती खायची, कोळसा खायची. पोटात जर कोळसा असेल तर डोहळं कसं लागणार हो? हा, त्या मातेला डोहळ लागले विठ्ठल भक्तीचे, नामाचे. आणि ज्या वेळेला तुकोबाचा जन्म झाला आनंदी तुकोबाला ज्ञान घेऊन येणार होता, भक्ती घेऊन येणार होता, वैराग्याचा धनी होता, कारुण्याची मूर्ती होती. आणि तुकोबाचा जन्म झाला त्यावेळेला काय सांगावं? बोलवा गेले भगवंताकडे. भगवंताच्या कानात सांगितलं, भगवंता जन्म झालाय, तुमचा भक्त आला. बाळ वेश घेऊन श्रीहरी भेटला. विधीचा जनिता तुझी आठवा आठवला. तेने ब्रह्मानंदे ब्रह्मानंदे बोलवला.
न तुके म्हणून तुका नामे गौरविला जय जयाजी जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया धारा तारक तू सकलांचा जीव लग सोयरा नळवर एक छान वर्णन केलं. बाळ वेश घेऊन भगवंत गेले आणि तुकोबरायला उचलून घेतलं आणि पायाची पाठी घेतली. काय हो किती पुण्यवान आहे तुकोबा माझा. पायाची पाठी घेतली भगवंताने. अरे बाळा तुकोबा तू आलास लवकर ये बरं का. अरे मला करमत नाही तुझ्याशिवाय राजा. लवकर ये देवळामध्ये तुझ्याशिवाय विठ्ठल गोड कुणाला गाता येणार नाही. लवकर ये लवकर ये. डोळ्याचा पाण्याला भगवंताच्या पाठी घेतली आणि गेले निघून. पुन्हा मग बारशाला काही सगळ्यांना बोलवलं आणि आई साहेबांना आणलं. विठ्ठलाने जा तू पण जा. आई साहेब गेल्या. काय सांगावं आंगड टोपडी सगळ्यांनी आणलेल्या सगळ्या आपत्या आलेल्या. त्या आई साहेब रुक्मिणी माता पण गेली. तुला कळली नाही कुठं आलेली कुणाकडनं आलेली आहे. पण ज्या वेळेला रुक्मिणी माताच ते हिरवागार शालू दिसून पाचूची हो नथ काय तिथं सौंदर्य हो. सगळ्यांना झाकावून ठेवलं त्या मातेनं. सगळ्यांनी अधिकार दिला आई साहेबांना तुम्ही पाण्यात घाला म्हणाला. आणि त्यावेळेला पाण्यात घालताना काय सांगावं गालाची पाठी घेतली रुक्मिणी मातेनं. अरे बाबा तुझं नाव काय ठेवली काय नाव ठेवलं. तुझी तुलना करता येणार आहे का बाबा. नाव काय ठेवलं चुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. अरे तू माणूस नाहीस. अरे तू चालतो मोठं ब्रह्म आहेस परब्रह्म आहेस. त्या जगाला ज्ञान द्यायला गेलेस. या जगाला भक्ती सांगायला आलेला आहेस. जीवनाचा उद्धार करायला तू आलेला आहेस. नाव ठेवलं तुकाराम तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. नाव ठेवलं तुकाराम. आनंद झाला सांगितलं. अशी आमची तुका होती. कर्माची तुलना करता येते पण ब्रह्माची तुलना कशाला करायची. अहो तुकोबराय जन्मताच ब्रह्म होतो. कर्माची कर्माने तुलना होते पण इकडं कर्म ज्ञानाच्या हो तागडीमध्ये तोडलं गेलं. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले. तुकाराम साक्षात परब्रह्म. असं तुकोबरायचं वर्णन किती करावं आणि उद्या त्याचं बीज आहे सहदेह वैकुंठाला गेले. काय झालं मानत नाही. त्याची लेवल किती नाल्याची लेवल वेगळी ओढ्याची लेवल वेगळी नदीची लेवल वेगळी आणि समुद्राची लेवल वेगळी. संताकडे पाहताना संत व्हावं लागतं. संतांकडे पाहताना संतांची दृष्टी असायला लागते. अशी आमचे तुकोबराय. जन्म घेतले तुकोबरायांनी. अंबरीश प्रल्हाद उद्धव अंगद रामया तुकड्या. अंबरीशच्या जन्मामध्ये अवतारामध्ये आईचा उदयामध्ये असले एखाद्याशी व्रत धरलं जन्माला घालवले. पण इथं तुकोबराय म्हणतात अरे जन्म मरणाची विसरलो चिंता तू माझ्या आनंदा आहे बाबा. अरे मी जन्म मरण विसरून गेलोय तुझ्या नामानं तुझ्या भक्तीनं. कुणाला जन्म मरण नाही. मरण माझी गेले म्हणून मधला केली अमर. नेहमी मी अगोदर जन्माच्या अगोदर नेलो नाही मला मरण कसलं. असा तुकोबरायचा जन्म. प्रल्हादाचा जन्म ज्या वेळेला प्रल्हादाची तुलना केली जाते तर प्रल्हादाला काय केलं. तेलाच्या तव्यामध्ये टाकला गेला. काय कुठवायला भाजलं नाही. कड्यावर फेकून दिला लागलं नाही. विष प्यायला गेलं काय झालं नाही. आणि इथं शिवाजी कासाराच्या बायकोनं शिवाजी कासाराच्या बायकोनं तुकोबरायच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं तेव्हा अंगावर फोड उठली तारा तारा. पण मनात
त्या माऊलीविषयी कधी तिरस्काराचा भाव नाही. भगवंताला एकच मान्य केलं. जळे माझी खाया लागला बोलावा धावरी केशी बाबाई बाबा. भगवंता त्रास होतोय रे. बघा आपल्याला कोणी कोपूर मारलं तरी आपला राग येतोय. या संतांची वृत्ती कशी आहे, किती लिहिलं आहेत संत, किती मन मोठा आहे. मनात द्वेष नाही, मनात मत्सर नाही त्या बाईविषयी. आणि त्या बाईला सांगितलं भगवंताला तिला माफ कर, तिला दोष नाही. म्हणून परमार्थ करत असताना मनामध्ये द्वेष नसावा, मत्सर नसावा. आम्ही परमार्थ करतो, मनामध्ये द्वेष मत्सर काही आमच्या मनात खतखतून बसलेलं आहे. रात्रंदिवस आम्ही पारायण करतो, पण मनातला द्वेष होत नाही. काय परमार्थ म्हणजे काय? द्वेष विरहित परमार्थ, मत्सर विरहित वागणे. आम्ही मत्सर आणि द्वेष काकतवामुळेच करतोय. कसा आमचा परमार्थ साध्य? मग बघा, हा जो तुकोबारायांचं वर्णन जे रामेश्वर भट्टाने केलं ना, ते रामेश्वर भट्टाला काय वाटलं म्हणजे का, आता आपला अधिकार गेला, आता आपलं काही शिल्लक राहिलं नाही. कारण माया बाप लेकी लहान मुलं सगळी बोलायला लागले. सारे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलविते हरिवीर. अहो ज्ञान ब्रह्मज्ञान घरामध्ये पाणी भरायला लागलं त्या तुकोबारायांच्या कृपेनं.